नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला एक गोष्ट सांगा की सकाळी अंथरुणातून उठल्यावर तुमचे पाय लटपटल्यासारखं तुम्हाला कधी वाटलं आहे का? किंवा मग जिना चढताना तुमचा श्वास फुलतो, जे याआधी कधीच झालं नव्हतं. आणि सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या नातवंडांसोबत खेळायचं असतं, बागेत फिरायचं असतं किंवा घरची कामं करायची असतात, पण तुमचं शरीर साथ देत नाही. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर थांबा, कारण आजचा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी उपयुक्तच नाही तर तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि मी हे खूप विचार करून सांगत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हा तर फक्त वयाचा परिणाम आहे, हे 60 नंतर होतच. पण नाही, हा केवळ वयाचा परिणाम नाही, हे एक चिन्ह आहे तुमच्या स्नायूंनी दिलेला. हा एक ओएस कॉल आहे की त्यांना योग्य पोषण मिळत नाही. आणि ते पोषण म्हणजे प्रोटीन. प्रथिने पण एक मोठा गैरसमज आहे जो लाखो वृद्ध लोकांना अशक्त ठेवतो. बहुतेक लोकांना वाटतंय की त्यांनी प्रथिनांसाठी अंडी खावीत. त्यांना फक्त तेवढंच माहीत असतं. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्याच भारतीय स्वयंपाकघरात जिथे तुमची आई आणि आजी स्वयंपाक करायच्या, तिथे अशा 10 गोष्टी आहेत ज्या अंड्यांपेक्षाही जास्त प्रोटीन देतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, अंड्यांपेक्षाही जास्त. आणि हा काही देशी सुपरफूड नाही, ही तीच डाळ, तेच चणे आणि तेच पनीर आहे यांनी पिढ्यानपिढ्या भारतीय पदार्थांची शोभा वाढवली आहे. आज मी तुम्हाला त्या 10 पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या स्नायूंना पुन्हा लोखंडासारखे ताकद देऊ शकतात. आणि ते कसे खावेत हे देखील मी तुम्हाला समजावून सांगेन, जेणेकरून तुमचं शरीर हे पूर्णपणे शोषून घेऊ शकेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 4थ्या क्रमांकावर असलेले सुपरफूड असं आहे जे तुम्ही कदाचित रोज पाहत असाल पण त्याकडे कधी लक्ष दिलं नसेल. आणि 8व्या क्रमांकावरती अशी गोष्ट आहे ज्याबद्दल 90% लोकांना काहीच माहीत नाही. ज्यांना वयाच्या 50, 60 किंवा 70व्या वर्षी निरोगी, सशक्त आणि आनंदी जीवन जगायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. आम्ही इथे कोणत्याही जादूच्या गोळ्या देत नाही. आम्ही विज्ञान आधारित, व्यावहारिक आणि प्रभावी माहिती देतो, जी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जी तुमचं आरोग्य सुधारू शकते. आणि आणखी एक गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमचं वय काय आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला अधिक अचूक माहिती देऊ शकेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम वयाच्या 60 वर्षानंतर शरीरात काय बदल होतात ते समजून घेऊया. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही समस्येचं मूळ समजून घ्याल तेव्हाच त्यावरचा उपाय प्रभावी ठरेल. वैद्यकीय शास्त्रामध्ये सार्कोपेनिया नावाची एक संज्ञा आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात वाढत्या वयानुसार स्नायू हळूहळू पातळ आणि कमकुवत होतात. वयाच्या 30 नंतर शरीरातील स्नायूंचं प्रमाण प्रत्येक दशकात अंदाजे 3 ते 5% कमी होतं. पण 60 नंतर हा वेग वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया नकळतपणे घडते, तुमच्या ते लक्षातही येत नाही. हळूहळू तुमचे पाय कमजोर होतात, तुमची पकड ढिली होते, तुमची पाठ वाकू लागते. आणि मग एके दिवशी तुमच्या लक्षात येतं की जी कामे पूर्वी सोपी वाटायची ती आता करणं शक्य नाही. सार्कोपेनिया कशामुळे होतं? पहिलं कारण म्हणजे प्रथिनांची कमतरता. वाढत्या वयानुसार शरीराची प्रथिने तयार करण्याची क्षमता कमी होते. याचा अर्थ असा की शरीर ज्या वेगाने जुने स्नायू मोडतं त्या वेगाने नवीन स्नायू तयार करू शकत नाही. दुसरं कारण म्हणजे हार्मोन्समधील बदल. टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन, जे स्नायू तयार करण्यास मदत करतात, त्यांची पातळी कमी होते. तिसरं कारण म्हणजे कमी शारीरिक हालचाल. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे लोक कमी हालचाल करतात, ज्यामुळे स्नायूंना मिळणारी उत्तेजना कमी होते. आणि चौथं कारण, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे आहारातील प्रथिनांची कमतरता. जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता असते तेव्हा काय होतं? स्नायू कमजोर होतात, थकवा वाढतो, हाडे ढिसूळ होतात, पडण्याचा धोका वाढतो, प्रतिकारशक्ती कमकुवत होते, जखमा हळूहळू भरतात. त्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेमुळे केवळ अशक्तपणाच येत नाही, तर संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळा येतो. म्हणून प्रश्न निर्माण होतो की 60 वर्षानंतर किती प्रथिनांची गरज असते? आणि एका अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात. याचा अर्थ असा की केवळ अंड्यावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. म्हणून आज आपण अशा 10 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या प्रथिनांची गरजा पूर्ण करू शकतात, चविष्टपणे, सहजपणे आणि पूर्णपणे भारतीय स्वयंपाकघरातून. चला तर मग पहिल्या सुपरफूडबद्दल सुरुवात जाणून घेऊया. आणि मी तुम्हाला वचन देते की
की या 10 गोष्टींपैकी किमान 3 ते 4 गोष्टी तुमच्या घरामध्ये आधीपासूनच असतील. तुम्हाला फक्त त्या योग्य प्रकारे खाण्याची गरज आहे. पहिलं सुपर फूड आहे तर ते म्हणजे काळे चणे. होय, तेच काळे चणे जे आपल्याला आजीच्या काळापासून आपण खातो. 100 ग्रॅम चण्यांचे अंदाजे 22 ग्रॅम प्रथिने असतात. तुलनात्मकदृष्ट्या एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. याचा अर्थ असा की 100 ग्रॅम चण्यामधून सुमारे 3.5 अंड्या इतकी प्रथिने मिळतात. पण प्रथिनांव्यतिरिक्त चण्यामध्ये आणखी काय असतं? त्यात लोह असतं जे रक्त तयार करण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करतं. त्यात फायबर देखील असतं जे पचनक्रिया व्यवस्थित राखण्यास मदत करतं. त्यात मॅग्नेशियम आणि झिंक देखील असतं जे स्नायूंच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कमी असतो. याचा अर्थ असा की ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, जे मधुमेही वृद्ध लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे. ते चणे कसे खावेत? सर्वात सोपा मार्ग म्हणजे 50 ग्रॅम काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणं. सकाळी पाणी काढून टाकणं. त्यात थोडं लिंबाचं पाणी आणि काळं मीठ घालून रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा. जर तुमचे दात कमजोर असतील तर मग त्यांना प्रेशर कुकरमध्ये थोडा वेळ उकळून मग खा. तुम्ही त्यांना मोडही आणू शकता. मोड आलेल्या चण्यामधील प्रथिने अधिक जैव उपलब्ध होतात, म्हणजे शरीर आणि ते अधिकच सहजपणे शोषून घेतं. आणखी एक सुपरफूड म्हणजे मूगडाळ. हे कदाचित सर्वात दुर्लक्षित सुपरफूड आहे. 100 ग्रॅम मूगडाळीमध्ये अंदाजे 24 ग्रॅम प्रथिने असतात. पण मूगडाळीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचे अत्यंत सहज पचन. वयाच्या 60 वर्षानंतर पचनसंस्था कमजोर होते. अशा परिस्थितीमध्ये जड अन्न खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि अस्वस्थता येऊ शकते. या समस्येवर मूगडाळ हे एक उत्तम उत्तर आहे. ती हलकी, पौष्टिक आणि विशेषतः वृद्धांसाठी योग्य आहे. मूगडाळीमध्ये काय असतं? यात फॉलेट असतं जे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पोटॅशियम जे रक्तदाब नियंत्रित करतं. अँटीऑक्सिडंट जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. आणि मॅग्नेशियम जे स्नायूंना आराम देतं आणि झोप सुधारतं. मूगडाळ कशी खावी? मूगडाळीचा चिला बनवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. मूगडाळ 4 ते 5 तास भिजवून ठेवा. नंतर ती वाटून घ्या. त्यात थोडंसं आलं, हिरवी मिरची आणि हिंग घाला आणि कमी किंवा अजिबात तेल न वापरता तव्यावर परतून घ्या. हे स्वादिष्ट, पौष्टिक आणि सहज पसरणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे भातासोबत मूग डाळीची खिचडी. हे एक परिपूर्ण जेवण आहे जे एकाच वेळी प्रथिने, कर्बोदके आणि खनिजे पुरवतं. आत्तापर्यंत आपण 2 सुपरफूड पाहिले, दोन्ही वनस्पती आधारित आहे. आता तिसरं सुपरफूड आहे तर ते म्हणजे जे स्नायू तसेच हाड मजबूत करतं. आणि तुम्ही ते दररोज खाता का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिसरं सुपरफूड म्हणजे पनीर आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात. पण पनीरची खरी ताकद त्यातील कॅल्शियमच्या प्रमाणामध्ये आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 480 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, जे तुमच्या दैनंदिन गरजेच्या जवळपास निम्म आहे. 60 नंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे कमकुवत होणं ही एक मोठी समस्या, विशेषतः महिलांमध्ये, ज्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी रोज निवृत्तीनंतर झपाट्याने कमी होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी पनीर हा एक स्वादिष्ट मार्ग आहे. पनीरच्या फायद्यांमध्ये केसम प्रोटीनचा समावेश होतो. हे हळूहळू पचणारं प्रोटीन आहे जे हळूहळू शोषलं जातं आणि रात्रभर स्नायूंना पोषण देतं. त्यात फॉस्फरस असतं जो दात आणि हाडांसाठी आवश्यक आहे. त्यात व्हिटॅमिन B12 असतं जे मज्जासंस्थेला निरोगी ठेवतं आणि झिंक असतं जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. पनीर कसं खावं? लक्षात ठेवा की पनीर तळल्याने त्यातील पोषक तत्वे कमी होतात. पनीर वाफवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. पनीरचे लहान लहान तुकडे करा. त्यात थोडंसं काळं मीठ, जिऱ्याची पूड आणि कोथिंबीर घाला किंवा कांदे, टोमॅटो आणि सौम्य मसाले घालून पनीर भुर्जी बनवा. झोपण्याच्या 1 तास आधी थोडंसं पनीर खाणं स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आतापर्यंत आपण 3 सुपरफूड्स पाहिले आहेत आणि मला दिसत आहे की तुम्ही काळजीपूर्वक हे पाहत आहात. पुढच्या सुपरफूडबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तो सर्वाधिक प्रथिने असलेले वनस्पती आधारित पदार्थ आहे. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला दररोज अशा प्रकारच्या माहितीची गरज असते. चौथं सुपरफूड आहे तर ते म्हणजे सोयाबीन. ते प्रथिनांच्या जगातला राजा आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये अंदाजे 36 ग्रॅम प्रथिने असतात, जे एका अंड्यापेक्षा 6 पट जास्त आहे. ते एक संपूर्ण प्रथिन आहे, म्हणजे त्यात सर्व 9 अत्यावश्यक अॅमिनो ॲसिड्स असतात, जे सामान्यतः फक्त प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये आढळतात. सोयाबीनचे फायदे: त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात जे दाहक कमी करतात. त्यात लोह असतं जे निमियाला
प्रतिबंध करतं. त्यात कॅल्शियम असतं जे हाडांसाठी आवश्यक आहे. त्यात आयोफ्लाय ओट्स असतात जे महिलांमध्ये हार्मोनल संतुलन राखतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशोधनातून असं दिसून आलं आहे की नियमित सोया प्रोटीनच्या सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारतं. सोयाबीन कसं खावं? सर्वात मोठा सोपा मार्ग म्हणजे सोया चंक्स किंवा सोया नट्स खाणं. ते 15 मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजवा, नंतर पाणी पिळून घ्या आणि आता त्या भाजी आणि भाजीची आमटी बनवा किंवा हलके मसाले, जिरे, हळद, टोमॅटो, कांदे घालून पुलावामध्ये टाका. एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीन माफक प्रमाणामध्ये खा. दिवसाला 50 ते 60 ग्रॅम पुरेसे आहे. जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास काही लोकांना थायरॉईडचा त्रासही होऊ शकतो. म्हणून आहारामध्ये त्यांचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5वं सुपर फूड आहे तर ते म्हणजे मसूर. 100 ग्रॅम मसूरमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रथिने असतात आणि त्यात लोह इतकं जास्त असतं की ते नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवणारं ठरतं. तुम्हाला आठवतंय का, तुमची आई म्हणायची, मसूर खा आणि तुला ताकद देईल. तिचं म्हणणं चुकीचं नव्हतं. मसूरमध्ये काय असतं तर त्यात फोलेट असतं जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. त्यात पॉलिफेनॉल असतात जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. यात विद्राव्य फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि फॉस्फरस असतं जे किडनीच्या कार्याला मदत करतं. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी, विशेषतः ज्यांना वारंवार अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी डाळी एक वरदान आहे. डाळी अशा खाव्यात. सर्वात पौष्टिक मार्ग म्हणजे डाळींचं सूप. पातळ डाळीचं सूप बनवण्यासाठी त्यात थोडंसं लसूण, आलं, हळद आणि टोमॅटो घाला. वरून लिंबाचा रस घाला किंवा डाळ पालक सूप बनवा. डाळीच्या सूपमध्ये पालक घातल्याने लोह आणि प्रथिने दोन्ही दुप्पट होतात. 6वं सुपरफूड आहे ते म्हणजे दही. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभप्रसंगी दही दिलं जातं. याचं कारण असं की 100 ग्रॅम साध्या दह्यामध्ये अंदाजे 10 ते 11 ग्रॅम प्रथिने असतात आणि ग्रीक योगर्ट बोलायचं झाल्यास त्यात 17 ते 18 ग्रॅम प्रथिने असतात. पण दह्याची खरी ताकद त्यातील प्रोबायोटिक्समध्ये आहे. प्रोबायोटिक्स हे फायदेशीर जीवाणू आहेत जे तुमचे आतडे निरोगी ठेवतात. तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल, पण वयाच्या 60 नंतर आतड्यांचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण निरोगी आतडं म्हणजे पोषक तत्वांचं चांगलं शोषण. जेव्हा तुम्ही योग्य आहार घेता पण तुमची पचनक्रिया खराब असते तेव्हा पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाहीत. दही ही सामान्य समस्या सोडवते. दह्याच्या फायद्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी एकत्र मिळतात. हाडांसाठी हे एक उत्तम मिश्रण आहे. ऊर्जाच्या पचयासाठी बी जीवनसत्वे, मूत्रपिंड आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फॉस्फरस आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्स मिळतात. दही कसं खावं? दुपारच्या जेवणासोबत 1 वाटी साधं दही नक्की घ्या. रात्री दही खाणं टाळा. आयुर्वेदानुसार रात्री दह्यामुळे कफ वाढतो आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी रात्री दही खाणं टाळावं. उन्हाळ्यात तुमची दह्याची लस्सी किंवा रायता बनवून पिऊ शकता. एक महत्त्वाची टीप, बाजारातील फ्लेवर दही घेणं टाळा. त्यात भरपूर साखर असते. घरी बनवलेलं ताजं दही सर्वोत्तम असतं. आत्तापर्यंत आपण 6 सुपरफूड आणि मी तुम्हाला असे काही सुपरफूड सांगण्याचं वचन दिलं होतं की जे आज कदाचित तुमच्या लक्षात आले नसतील. तर यापैकी तुम्ही कोणते सुपरफूड्स आधीपासूनच खाता हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला माहीत आहे का की पुढचं सुपरफूड थकवा पूर्णपणे नाहीसं करण्यासाठी ओळखलं जातं. 7वं सुपरफूड आहे तर ते म्हणजे बदाम. 100 ग्रॅम बदामामध्ये अंदाजे 21 ग्रॅम प्रथिने असतात व बदाम केवळ प्रथिनांचा स्तोत्र नाही, ते मेंदू, स्नायू आणि हृदयासाठी एक परिपूर्ण अन्न आहे. बदामामध्ये काय असतं? त्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. ते पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतं. त्यामध्ये मॅग्नेशियम असतं जे अत्यंत महत्त्वाचं आहे. संशोधनातून असं दिसून आलं आहे की 60 वर्षानंतर बहुतेक लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि या कमतरतेमुळे स्नायू, पेटके, खराब झोप आणि चिंता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये निरोगी चरबी असते जी मेंदूचं कार्य तलक ठेवते. त्यामध्ये कॅल्शियम असतं जे हाडं मजबूत करतं आणि रायबोफ्लेविन असतं जे ऊर्जा निर्मितीस मदत करतं. बदाम कसे खावेत? सर्वोत्तम मार्ग म्हणजे 6 ते 7 बदाम रात्रभर पाण्यात भिजवणं. सकाळी यांची सालं काढून रिकाम्या पोटी चावून खावेत. बदाम भिजवल्याने एन्झाईम बिटर नष्ट होतात ज्यामुळे ते अधिक सहज पचतात. एक महत्त्वाचा मुद्दा, बदाम नेहमी साधेच खावेत. खारवलेले किंवा भाजलेल्या बदामामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. 8वं सुपरफूड आहे भोपळ्याच्या बिया. हे एक सुपरफूड आहे ज्याबद्दल 90% लोकांना माहीत नाही. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 30 ग्रॅम प्रथिने असतात जे सुमारे 5 अंड्याच्या बरोबरीने आहे आणि त्यातील मॅग्नेशियमचं प्रमाण
इतकं जास्त असतं की एक नैसर्गिक स्नायू शिथिल करणारे आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये काय असतं? रोगप्रतिकारक शक्ती आणि टेस्टोस्टेरॉनसाठी आवश्यक असलेले झिंक त्यात असतं. ट्रिप्टोफॅन एक अमिनो ॲसिड जे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं. सेरोटोनिन हे एक हार्मोन आहे जे तुम्हाला आनंदी आणि शांत ठेवतं आणि रात्रीची चांगली झोप लागल्यास मदत करतं. लोह जे ऊर्जेची पातळी उच्च ठेवतं ते त्यात असतं. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड सांध्यांची सूज कमी करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोपळ्याच्या बियांमध्ये अशा काही गोष्टी असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात? तुम्ही त्या कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या खाऊ शकतात. त्या सलाडमध्ये घाला, स्मूदीमध्ये मिसळा किंवा रात्री दुधासोबत एक चमचा भोपळ्याच्या बियांची पावडर घ्या. यामुळे झोप सुधारते आणि स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घरी भोपळ्याच्या भाजी बनवाल तेव्हा बिया फेकून देऊ नका. त्या स्वच्छ करून वाळवा आणि साठवून ठेवा. आतापर्यंत आपण 8 सुपरफूड्स बघितले आहेत. आता येऊया 9व्या सुपरफूडकडे. आणि मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करेन, खाली कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून पाहत आहात. कारण प्रत्येक राज्याच्या प्रत्येक गावाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे आम्ही तुमच्या गरजेनुसार माहिती देऊ शकू. 9वे सुपरफूड आहे तर ते म्हणजे राजमा चावल. हा उत्तर भारताचा राष्ट्रीय पदार्थ आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे हे केवळ स्वादिष्ट नाही तर अत्यंत पौष्टिक देखील आहे. लोह जे मधुमेहापासून आराम देतं, पोटॅशियम जे रक्तदाब नियंत्रित करतं, फोलेट जे होमोसिस्टिनची पातळी कमी करतं जो हृदयरोगाचा एक धक्कादायक घटक आहे, अँटीऑक्सिडंट्स विशेषतः अँथोसायनिन्स जे मेंदूचे वृद्धत्व कमी करतात आणि हळूहळू पसरणारे कर्बोदके जे ऊर्जेची पातळी स्थिर ठेवतात आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करतात. राजमा कसा खावा? तर राजमा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी प्रेशर कुकरमध्ये उकळा, सौम्य मसाल्यांसोबत भिजवा, शिजवा, जास्त तेल घालू नका आणि अर्धी वाटी ब्राऊन राईस सोबत खा. एक महत्त्वाची टीप, राजमा पूर्णपणे शिजवणं महत्त्वाचं आहे. कच्चा किंवा मग अर्धवट शिजवलेल्या राजमाच्या पचनामुळे समस्या उद्भवू शकतात. ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी राजमाचे सेवन मर्यादित ठेवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 10वं आणि शेवटचं सुपरफूड आहे तर ते म्हणजे क्विनोवा. गेल्या काही वर्षांमध्ये हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो खूप लोकप्रिय झाला आहे कारण 100 ग्रॅम क्विनोवामध्ये अंदाजे 14 ते 15 ग्रॅम प्रथिने असतात. पण क्विनोवाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक संपूर्ण प्रथिन आहे. याचा अर्थ त्यात सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात जे वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये क्वचितच आढळतात. शिवाय ते ग्लुटेन मुक्त आहे, त्यामुळे ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी ते सर्वोत्तम आहे. याचे फायदे काय आहेत? आणि फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मॅग्नीज हाडांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. फॉस्फरस ऊर्जा चयापचयासाठी चांगला आहे. लोह आणि जास्त रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जेसाठी चांगला आहे. आणि रायबोफ्लेविन मायग्रेन आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी चांगला आहे. क्विनोवा कसं खावं? तर ते भाताप्रमाणे शिजवून घ्यायचं आहे. 2 कप पाण्यामध्ये 1 कप क्विनोवा घाला. 15 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. ते राजमा, भाज्या किंवा डाळींसोबत खा किंवा सकाळी दुधामध्ये शिजवून ओटमीलप्रमाणे खा. त्यावर थोडेसे बदाम आणि मध घाला. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि ऊर्जा मिळण्यास आणि स्नायूंचं पोषण होण्यास मदत होते. तर हे होते 10 सुपरफूड जे तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही घेतले तर तुम्हाला नक्कीच अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळेल आणि म्हातारपणामध्ये ताकद देणारे भोजन हे नक्कीच ठरेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.